आपण पुढे आज जाणार मुलगी. आपण भारतीय संसदेमध्ये आपण जे काय काल अभ्यासलं आहे त्या अनुषंगाने लोकसभेची रचना कशी आहे, लोकसभेमध्ये किती सदस्य असतात, ते सदस्य कुठून येतात, ह्या सर्व बाबी आपण काल पाहिलेल्या आहेत. बरोबर आहे. तर काल आपण हे जी रचना तुम्हाला मी दाखवली होती की केंद्र सरकार, राज्यामध्ये राज्य सरकार असतं, केंद्र सरकारच्या अंतर्गत जे आपण संसदेचे 2 सभागृह, राज्यसभा आणि लोकसभा, त्याच्यानंतर मग आपण लोकसभा कशाला हे करायचं, लोकसभा म्हणजे लोकसभेमध्ये जे काही घटक असतात त्या घटकांचा आपण त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. हे कमी ठीक आहे. बघा, आपण काल लोकसभेची रचना पाहिली. लोकसभेच्या रचनेमध्ये लोकसभेच्या सदस्यांच्या पात्रता काय आहेत, तो भारताचा नागरिक असला पाहिजे, त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण असली पाहिजे, तो संसदेने दिलेल्या वेळोवेळी दिलेल्याचे त्याला ठरवून दिलेल्या अटी आहेत ते त्याला पूर्ण केल्या असल्या पाहिजेत, नाही का. ते त्याचे नाव मतदार यादीमध्ये कोणत्या तरी क्षेत्राच्या किंवा राज्याच्या मतदार यादीमध्ये त्याचं नाव असलं पाहिजे. राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवणारा व्यक्ती त्याच राखीव जाती जमातीचा असला पाहिजे. अशा प्रकारच्या पात्रता पाहिल्यात. त्याच्यानंतर आपण काही अपात्रता सुद्धा पाहिल्यात. वेळा दिवाळखोर नसावा, भ्रष्टाचारी नसावा, 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झालेली नसावा, नाही का. एकाच वेळेस तो 2 घटक राज्य आणि केंद्र सरकार किंवा लोकसभा आणि विधानसभेचा किंवा विधान परिषदेचा एकाच वेळेस 2 सभागृहाचा सदस्यत्व राहू शकत नाही. अशा अनेक आपण काल अभ्यास केला आहे. नंतर मग लोकसभेचा कार्यकाळ किती असतो. लोकसभेचा कार्यकाल हा भारतीय राज्यघटनेच्या 44व्या कलमानुसार भारतीय राज्यघटनेचा कार्यकाल हा 5 वर्षाचा सांगितला गेलेला आहे. परंतु लोकसभा ही मुदतपूर्व काळामध्ये आपल्याला बरखास्त करता येते. तो अधिकार राष्ट्रपतीला देण्यात आलेला आहे. लोकसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ लोकसभेच्या इतकाच असतो, परंतु 52व्या घटना दुरुस्तीने पक्षांतर जर झालं असेल तर अशा वेळेस लोकसभेचा कार्यकाळ ठेवतो, किंवा लोकसभा जर बरखास्त झाली असेल तर लोकसभेचा कार्यकाळ हा मुदतपूर्व संपविला जातो. अशा पद्धतीने हा आपण कार्यकाल पाहिलेला आहे. आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये वय वर्ष 18 पूर्ण ज्या व्यक्तीचे होतात त्या व्यक्तीला मतदान करण्याचा पूर्ण अधिकार प्राप्त होत असतो. मग आपण काल लोकसभेचा सभापती पण पाहिलं होतं की लोकसभेच्या सभापतीचं काय असते की लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळते त्या पक्षाचा नेता हा पंतप्रधान बनत असतो. त्याच पक्षातील सर्व सदस्य आपल्यामधून एकाची लोकसभेचा सभापती म्हणून निवड करत असतात. मग लोकसभेचा सभापती म्हणून निवड केल्यानंतर त्याचे काय काम असतात, तो काय काम करतो लोकसभेचा सभापती या नात्यानं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिलं कारण जर पाहिलं तर लोकसभेचं अधिवेशन बोलावणे, त्या अधिवेशनावर नियंत्रण ठेवणे, लोकसभेच्या सदस्यांवर नियंत्रण ठेवणे, सभागृहामध्ये कामकाज चालण्यासाठी आवश्यक घनपूर्ती आहे किंवा नाही ते घनपूर्तीची पाहणी करणे, जर घनपूर्ती असेल तर लोकसभेचं कामकाज सुरू करणे, सभागृहामध्ये जर कोणी गोंधळ निर्माण करत असेल तर गोंधळाची परिस्थितीवर नियंत्रण प्रस्थापित करणे, सभागृहाचा अवमान करणारा कोणी सदस्य असेल तर त्याला स्वतःचे सदस्यत्व रद्द करणे किंवा त्याला सभागृहाच्या बाहेर काढणे, असे अनेक असतात. असे अनेकविध कार्य हे करावं लागतात. सभागृहाचा सन्मान
राखून ठेवण्याची जबाबदारी ही त्या लोकसभेच्या सभापतीवर असते. संपूर्ण कामकाजाचं नियंत्रण हा लोकसभेचा सभापती या नात्याने तो करत असतो. त्याच्यानंतर जर सभागृहाची कोणी दिशाभूल करत असेल, गोंधळ निर्माण करत असेल, तर त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य हा सभागृह हे करतं. एखादं विधेयक चर्चेसाठी आल्यानंतर त्या विधेयकावर चर्चा घडवून आणणे, त्याच्यावर मतदान घेणे, ते विधेयक पास करणे किंवा विधेयकावर अंतिम निर्णय देणे, ह्या सगळ्या कार्य हे किंवा लोकसभा आणि राज्यसभेचं जे काही संयुक्त बैठक होते त्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणे, अशा विविध कार्य हे लोकसभेचा सभापती या नात्याने करत असतो. दुसरं, लोकसभेचा उपसभापती असतो. उपसभापतीचं काम हे एवढं असतं की लोकसभेचा सभापती जेव्हा गैरहजर राहील तेव्हा उपसभापती हा लोकसभेचा सभापती म्हणून काम पाहत असतो, अनुपस्थितीमध्ये काम पाहत असतो आणि त्याचा सुद्धा कार्यकाळ हा उपसभापतीचा कार्यकाळ सुद्धा 5 वर्षाचा असतो. ठीक आहे. आता हा उपसभापती काय काम करतो की उपसभापती या नात्याने तो कोणत्याही समितीच्या बैठकीला उपस्थित राहू शकतो उपसभापती म्हणून आणि त्या बैठकीचे अध्यक्षस्थान सुद्धा तो ग्रहण करू शकतो. उपसभापतीच्या अनुपस्थितीत तो म्हणजे उपसभापती हा सभापतीच्या अनुपस्थितीत सभागृहाचा सभापती म्हणून काम पाहू शकतो. संसदीय समितीचा सदस्य म्हणून निवड झाल्यास तो त्या समितीचा अध्यक्ष बनतो. त्याच्यानंतर लोकसभेचा सभापती उपस्थित असताना सभागृहाचा एक सदस्य म्हणून तो बाकी सदस्यांप्रमाणे सुद्धा तो सभागृहामध्ये उपस्थित राहू शकतो. अशा पद्धतीने हा उपसभापतीचे जे काम असतात ते आपण कालपर्यंत इथपर्यंतचा भाग आपण कालच्या याच्या अगोदरच्या क्लासला आपण पाहिलेला आहे. यानंतर जे महत्वाचे जे घटक आहेत ते आहेत की लोकसभेचे अधिकार आणि कार्य. आतापर्यंत आपण काय पाहिलं की लोकसभेचा जो सभापती असेल त्या सभापतीचे काय काम आहेत हे आपण पाहिलं आहे. परंतु लोकसभेचे सभापती बरोबरच लोकसभेचे काय अधिकार आणि कार्य आहे, म्हणजे सभापतीचे अधिकार कार्य वेगळे, लोकसभेचे अधिकार आणि कार्य वेगळे. ह्या बहुविध कार्यामध्ये आपल्याला असं दिसून येते की लोकसभा आणि लोकसभेच्या कार्यासोबतच आपण जे काही कार्य करतो त्या कार्यामध्ये कोणत्या कार्यांचा समावेश असतो, लोकसभेचे काय काम असतात. आता लोकसभा राज्यसभा हे दोन सभागृह आपण अभ्यास करतो, संसदेचे हे दोन सभागृह आहेत. मग नेमकं या दोनही सभागृहांचं कामकाज काय आहे, काय काम करतात हे सभागृह, कशासाठी आपण या सभागृहाची निर्मिती केली आहे. तर पहिलं काम आहे लोकसभेचं कायदेविषयक काम. आता कायदेविषयक कार्य म्हणजे नेमकं काय, तर लोकसभा हे असं सभागृह आहे की जे कायदे करण्याचा संपूर्णतः अधिकार हा लोकसभेला आहे. कायदा करण्याची प्रक्रिया ही लोकसभेमध्ये होते. लोकसभा हे कायदा निर्माण करणारं एक महत्वाचं सभागृह मानलं जाते. जोपर्यंत एखादा कायदा हा लोकसभेत पारित होत नाही तोपर्यंत त्या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होत नाही. समजा एखादं विधेयक मांडलं असेल सभागृहामध्ये, लोकसभा आणि राज्यसभा हे दोन संसदीय सभागृह आहेत, जोपर्यंत आपण एखादं विधेयक या दोन्ही सभागृहामध्ये पास होत नाही तोपर्यंत त्या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होत नाही आणि म्हणून कायद्याला अंतिम मान्यता देणारं सभागृह म्हणून लोकसभेकडे पाहिलं जातं. मग जर कोणताही कायदा तयार करायचा असेल त्या कायद्याला लोकसभेमध्ये जोपर्यंत मंजुरी मिळत नाही तोपर्यंत त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होत नाही. मग तो कुठलाही कायदा असो, आता आपल्याला माहिती अधिकाराचा कायदा आहे, आता आपल्याला अनेक कायदे जे आपण त्याचा उपयोग घेत आहोत, तर त्या संदर्भातले जे कायदे असतात ते कायदे जोपर्यंत त्या संदर्भातलं विधेयक लोकसभे किंवा राज्यसभेमध्ये मांडलं जात नाही आणि या दोन्ही सभागृहामध्ये जोपर्यंत त्याला मान्यता मिळत नाही त्याच्यानंतर ते राष्ट्रपतीच्या सहीसाठी जाते. म्हणजे विधेयक कायदा निर्माण होण्याची प्रक्रिया काय आहे की संसदेच्या कोणत्या तरी
सभागृहामध्ये ते विधेयक मांडलं जावं. मग लोकसभा असो की राज्यसभा असो, पहिल्यांदा कोणत्या तरी याला फक्त अर्थ विधेयक सोडलं तर इतर सगळे विधेयक हे राज्यसभा किंवा लोकसभेमध्ये मांडता येतात. अर्थ विधेयक हे असं विधेयक आहे की त्याला सर्वप्रथम लोकसभेमध्येच मांडावं लागतं. म्हणून कायदा निर्माण करणारं श्रेष्ठ आणि महत्वाचं सभागृह म्हणून लोकसभेकडे पाहिलं जातं. कारण अर्थ विधेयकाच्या बाबतीमध्ये लोकसभा हे श्रेष्ठ आहे, ते सभागृह हे लोकसभेमध्येच मांडावं लागतं ते अधिवेशन विधेयक. आणि म्हणून कोणताही कायदा निर्माण करायचा असेल तर लोकसभा हे अत्यंत महत्वाचं सभागृह मानलं जाते. कायदा हा लोकसभेच्या मान्यतेशिवाय कायदा निर्माण होऊ शकत नाही. आणि म्हणून कायदेविषयक बाबतीमध्ये लोकसभा हे अत्यंत महत्वाचं असं मानलं जातं. म्हणून कायदा निर्माण करताना प्रत्येक याने मग कुठलाही असो, एखाद्या राज्यानं जर समजा राष्ट्रपती राज जसं आता मागे या 8 दिवसाच्या अगोदर कोर्टामध्ये एक केस टाकली होती की महाराष्ट्राची परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे या कोरोनामुळे आणि गंभीर परिस्थिती असल्यामुळे आपण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी शिफारस अशी याचिका कोर्टामध्ये दाखल केली. तुम्हाला माहित असेल की 8 दिवसाच्या अगोदरची घटना आहे. मग कोर्टाने निर्णय दिला की हा जो अधिकार आहे हा अधिकार माझा नाही, हा अधिकार राष्ट्रपतीचा आहे. कारण संसदेची जी हे प्रमुख असतो, घटनात्मक प्रमुख हा राष्ट्रपती आहे. मग हा अधिकार कोर्टाचा किंवा न्यायालयाचा नाही, हा अधिकार राष्ट्रपतीचा अधिकार आहे की राष्ट्रपती राजवट लावायची की नाही लावायची. आणि त्या याच्यासाठी कायदे करण्याचे मग एखाद्या राज्यामध्ये काय समजा जर आपल्याला राष्ट्रपती राजवट लावायची आहे तर सर्वप्रथम त्या संबंधीचं विधेयक जर मांडायचं राहिलं ते विधेयक लोकसभेमध्ये मांडावं लागते. ते लोकसभेमध्ये पास झाल्यानंतर मग ते राज्यसभेत जाते. मग ते राज्यसभेत पास झाल्यानंतर मग तिथं त्याला राष्ट्रपती राजवट लावता येईल. अशी विविधांगी किंवा अशी प्रक्रिया ही राष्ट्रपती राजवटीच्या संदर्भामध्ये आपल्याला असली. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की लोकसभेच्या संमतीशिवाय कोणत्याही विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होत नाही. आणि म्हणून जर आपल्याला लोकसभेमध्ये जर आपल्याला कायदा हे होत असेल, कायदा पाहायचं असेल तर कायद्याच्या याच्या मान्यतेशिवाय लोकसभेमध्ये कायदा पारित झाल्याशिवाय लोकसभेच्या मंजुरीशिवाय कोणताही कायदा अस्तित्वात येऊ शकत नाही. आणि म्हणून लोकसभेचं ते एक महत्वाचं कार्य आहे. दुसरं कार्य असं आहे की प्रशासन विषयक कार्य. प्रशासन विषयक कार्यामध्ये काय येत असेल लोकसभेच्या, कोणी सांगू शकते का? की लोकसभेच्या प्रशासन विषयक कार्यामध्ये काय हे करते. जसं आपण पाहतो की संसदेचे प्रशासन पद्धती हे मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी असते. म्हणजे प्रशासन पद्धती राज्याचं किंवा देशाचं प्रशासन कसं असावं, कसं चालावं हे मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी असते. बरोबर आहे. मग लोकसभेचे मंत्रिमंडळाविरुद्धचा अविश्वास जर लोकसभेने प्रकट केला तर मंत्रिमंडळालाच राजीनामा द्यावा लागतो. म्हणजे समजा आपले माईक म्यूट करा, तुमचा आवाज येत आहे मला बाहेरचा. म्हणजे जर एखाद्या बाबतीमध्ये देशाच्या प्रशासनाचा जर विचार केला तर प्रशासन विषयक संपूर्ण जबाबदारी ही लोकसभेला दिलेली आहे. लोकसभेला जर आपण मंत्रिमंडळाविरुद्ध जर अविश्वास दाखवत असू तर त्या ठिकाणी प्रशासन योग्य रीतीने चालणारच नाही. आणि म्हणून लोकसभेच्या अधिवेशन काळामध्ये मंत्री सदस्यांना दक्ष राहावं लागतं व संबंधित मंत्र्यांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यावं लागतं. तुम्ही कधी अधिवेशन पाहिलं असेल टीव्हीवर कामकाज कसं चालते तर तिथे तुम्हाला लक्षात येते की प्रत्येक मंत्री आपल्याकडे जो प्रश्न दिलेला असेल त्या प्रश्नाचा मोठा काळजीपूर्वक विचार करतो, काळजीपूर्वक उत्तर देतात. असं काहीही बोलल्यानं कोणत्याही प्रकारचं उत्तर दिल्यानं त्या ठिकाणी हे होत नसते. आणि म्हणून प्रशासन विषयक अत्यंत महत्वाची काळजी घेतली जाते. लोकसभेच्या प्रत्येक कार्याचं त्या ठिकाणी लिखित
स्वरूपामध्ये त्याचा रेकॉर्ड मेंटेन केला जात असतो. एखाद्या प्रश्नासंबंधी जर लोकसभेत चर्चा घडवून आणली जाते, मंत्र्याकडून जर योग्य ती माहिती पुरवली नाही किंवा चुकीची माहिती जर पुरवली आणि समोरच्या माणसानं ज्याला प्रश्न टाकलाय त्याचं जर समाधान झालं नाही, तर सभागृहामध्ये गोंधळ घालून सुद्धा त्या ठिकाणी कामकाज बंद केलं जाते. तुम्ही जर कधी लोकसभेचं कामकाज पाहिलं असेल व राज्यसभेत लोकसभा व राज्यसभेतील सदस्यांकडून समितीची निर्मिती करून हा प्रश्न त्या ठिकाणी मांडावा असं हे केलं जातं आणि विरोधी पक्ष ह्या शासनाच्या चुकीच्या धोरणांवर टीका करण्याचं काम करत असतात आणि म्हणून सत्ताधारी पक्षाला व सदस्यांना जबाबदारीनं काम करावं लागतं. कारण प्रशासन कसं चालतं त्या एका याचं राज्याचं किंवा देशाचं प्रशासन कसं चालतं, संपूर्ण देशाच्या प्रशासन व्यवस्थेवर नियंत्रण करण्याचं कार्य हे लोकसभा करत असते. ती प्रशासन व्यवस्था कार्यान्वित करत असते. जे काही क्लास 1 ऑफिसर असतील, जे मोठमोठ्या पदावर बसले त्या मोठमोठ्या पदांचं अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याचा अधिकार सुद्धा लोकसभेला आहे. म्हणजे एकंदरीत आपण कधी कधी अभ्यासतो किंवा कधी कधी आपल्या लक्षात येते की राष्ट्रपतीने याची निवड केली आहे. राष्ट्रपतीने निवड केली म्हणजे संसदेचा एक प्रमुख या नात्याने तो निवड करत असतो. काही काही पद असे असतात ज्याला लोकसभेमध्ये चर्चा केल्याशिवाय ती पूर्णपणे नियुक्त्या करता येत नाहीत लोकसभा राज्यसभेमध्ये आणि म्हणून प्रशासन विषयक अधिकारांमध्ये लोकसभा हे अत्यंत महत्वाचं आहे. तिसरा जो अधिकार आहे तो अधिकार आहे अर्थविषयक अधिकार. अर्थविषयक अधिकाराच्या बाबतीमध्ये लोकसभा हे सर्वात महत्वाची आणि शक्तिशाली सभागृह आहे असं म्हटलं गेलेलं आहे. काय कारण तर मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलेलं आहे की अर्थ विधेयक किंवा धन विधेयक हे सर्वप्रथम लोकसभेमध्येच मांडावं लागते. त्याला राज्यसभेमध्ये मांडता येत नाही. काही विधेयक असे आहेत जे तुम्ही प्रथम राज्यसभेत मांडले तरी चालते. पहिल्यांदा राज्यसभेत पास करून घ्यायचं आणि नंतर मग ते लोकसभेमध्ये मांडायचं. असं राज्यसभेमध्ये पास झालं की मग ते लोकसभेमध्ये मांडायचं. असं बऱ्याचशा बहुतांश विधेयकाच्या बाबतीमध्ये असं होतं. परंतु अर्थविषयक किंवा धन विधेयक हे असं विधेयक आहे की त्याला सर्वप्रथम लोकसभेमध्येच मांडावं लागते आणि म्हणून अर्थविषयक बाबतीमध्ये लोकसभा हे सर्वात महत्वाचं सभागृह मानलं जाते आणि लोकसभा हे महत्वपूर्ण असं कार्य करताना आपल्याला दिसते. कारण देशाचं वार्षिक अंदाजपत्रक असेल, अंदाजपत्रक आहे किंवा मग बजेट आहे ज्याला आपण बजेट म्हणतो, ते बजेट सर्वप्रथम तुम्हाला लोकसभेमध्येच मांडावं लागतं. अर्थविधेयकाच्या बाबतीमध्ये लोकसभा हे सर्व महत्वाचं हे असते. कोणतेही अर्थविधेयक राज्यसभा 14 दिवस पर्यंत म्हणजे कसं असेल बघा, समजा काही विधेयक हे लोकसभेमध्ये पण पहिल्यांदा मांडली जातात, राज्यसभेमध्ये पण पहिल्यांदा मांडली जातात. परंतु अर्थविषयक विधेयक किंवा अर्थविधेयक हे असं विधेयक आहे की त्याला सगळ्यात पहिल्यांदा लोकसभेतच मांडावं लागतं आणि मग लोकसभेत मांडल्यानंतर मग त्याला राज्यसभेच्या संमतीसाठी राज्यसभेकडे पाठवलं जातं. राज्यसभा त्याच्यावर संमती केली तर ठीक, नाही केली तर राज्यसभा काय करू शकते, जास्तीत जास्त 14 दिवस पर्यंत सही त्याच्यावर हे करू शकते. लोकसभेला पुन्हा विचार करावा, ते वापस पाठवू शकते किंवा राज्यसभेत चर्चा होते. चर्चेला काही बदल सुचवले तर बदल होतात आणि लोकसभेत ते बदल स्वीकारले जातात. अर्थविधेयक तसेच हे होते. अर्थविधेयक जे असेल ते 14 दिवसानंतर पुन्हा जर ते राज्यसभेत आलं तर ते मंजूर झालं असं समजलं जाते. अर्थविधेयकाच्या बाबतीमध्ये राज्यसभा हे अगदी नगण्य स्वरूपाचे अधिकार आहे. कारण राज्यसभा जास्तीत जास्त काय करेल, 14 दिवस पर्यंत विलंब लावू शकते. नाही आम्हाला याच्यामध्ये ह्या दुरुस्त्या पाहिजे, तुम्ही ते वापस पाठवू शकते विधेयक. वापस पाठवल्यानंतर पुन्हा जर ते विधेयक राज्यसभेमध्ये आलं तर त्या ठिकाणी त्या विधेयकाला राज्यसभेला मंजुरी द्यावी लागते. कारण अंदाजपत्रकाच्या बाबतीमध्ये लोकसभा ही शक्तिशाली सभागृह म्हणतात आणि म्हणून लोकसभा हे महत्वाचं आणि शक्तिशाली सभागृह आहे असं म्हटलं जातं. त्याच्यानंतरचा जो आहे घटना दुरुस्ती विषयक अधिकार.
लोकसभा आणि राज्यसभेमध्ये संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार हा लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहाला भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे. जर आपल्याला घटनेमध्ये दुरुस्ती करायची असेल, अनेक वेळा आपण पाहतो की काही वेळा घटनेतील काही चौकटी, काही कायदे किंवा नियम असे असतात की त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये बदल करणे आवश्यक असतात. अनेक घटना दुरुस्त झाल्या आपल्या याच्यामध्ये आणि त्या अनुषंगाने त्या घटना दुरुस्तीनुसार बरेचसे आपण कायद्यामध्ये दुरुस्त्या सुचवल्या, बऱ्याचशा दुरुस्त्या झालेल्या आहेत. जर अशा पद्धतीचं जर घटना दुरुस्ती करायची असेल तर सगळे दोन्ही पद्धतीचे आहे. राज्यसभा आणि लोकसभेमध्ये ते विधेयक मांडावं लागते. ज्यामध्ये नवीन नियम अंतर्भूत असतील, जुन्या नियमांमध्ये दुरुस्ती करणे, नवीन नियम अंतर्भूत करणे किंवा काळानुसार काही गोष्टी बदलायच्या असेल तर त्या बदल करणे, अशा सगळ्या गोष्टी हे जनतेचं सभागृह म्हणून लोकसभा हे महत्वाचा अधिकार आणि आपली कार्य करत असते. घटना दुरुस्तीचा अधिकार दोन्ही सभागृहाला असला तरी जनतेचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह म्हणून लोकसभा हे याच्याकडे पाहिलं जाते आणि म्हणून लोकसभेला महत्वाचं अधिकार दिलेला आहे आणि या अधिकारांच्या आधारावरच घटना दुरुस्ती विषयक अधिकार हा महत्वाचा अधिकार किंवा महत्वाचं कार्य हे लोकसभेला करावं लागतं. कारण जोपर्यंत कोणत्याही प्रकारचा अधिकार, कारण कसं आहे की लोकसभा हे जनतेनं निवडून दिलेले प्रतिनिधी त्या ठिकाणी असल्यामुळं खऱ्या अर्थानं वास्तविक आणि महत्वाचं जनतेचं प्रतिनिधित्व करणारा सभागृह म्हणून लोकसभेकडे पाहिलं जातं आणि म्हणून लोकसभेच्या घटना दुरुस्ती विषयक अधिकाराच्या बाबतीमध्ये महत्वाचा असा हा हे आहे. दुसरं आहे नेमणूक विषयक अधिकार, अपॉइंटमेंट, पॉवर ऑफ अपॉइंटमेंट. नेमणूक विषयक अधिकार भारतीय संविधानाच्या कलम 54 ते 66 मध्ये नेमणूक विषयक अधिकारांचं विश्लेषण केलं गेलेलं आहे. त्यानुसार लोकसभेतील सदस्यांना राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. नेमणूक विषयी म्हणजे लोकसभेच्या सदस्यांना राष्ट्रपतीची जेव्हा निवडणूक होते तेव्हा मतदान करण्याचा अधिकार झालेला प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश या अधिकारांविरुद्ध महाभियोग प्रक्रिया चालवून मतदान करण्याचा अधिकार सुद्धा संसद सदस्यांना प्राप्त झाला आहे. पंतप्रधान व मंत्रिमंडळाविरुद्ध तसेच लोकसभेच्या सभापती विरुद्ध जर अविश्वास चा ठराव मांडला गेला असेल तर तो ठराव पास करण्याचा, मंजूर करण्याचा अधिकार हा लोकसभेच्या सदस्यांना आहे. अशा पद्धतीने लोकसभेच्या सदस्यांना नेमणूक विषयी सुद्धा काही अधिकार प्राप्त झाले आहेत. म्हणजे लोकसभेचे राष्ट्रपती असेल, उपराष्ट्रपती असेल यांची निवडणूक आहे. त्या निवडणुकीमध्ये किंवा राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार हा लोकसभेच्या सदस्यांना प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे न्यायालयाचे न्यायाधीश असेल, उपराष्ट्रपतीचे अधिकार आणि कार्य असेल, उपराष्ट्रपती आहे, राष्ट्रपती आहे, त्या सर्वांविरुद्ध जर एखादा खटला चालवायचा असेल म्हणजे त्यांना पदावरून दूर करण्यासाठी महाभियोगाची पद्धत ही कशासाठी असते की राष्ट्रपती असेल, उपराष्ट्रपती असेल किंवा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश असेल यांना जर पदावरून दूर करायचं असेल, पदावरून काढून टाकायचं असेल तर त्या ठिकाणी महाभियोग चालविला जातो. महाभियोगाचा प्रस्ताव हा लोकसभा राज्यसभेमध्ये मांडावा लागतो विधेयक. मग ते समजून घ्या की देशाच्या राष्ट्रपती विरोधामध्ये लोकसभेमध्ये महाभियोगाचा प्रस्ताव सादर केला आहे. तो प्रस्ताव 14 दिवसा अगोदर सादर करावा लागतो. त्याची कल्पना राष्ट्रपतीला 14 दिवसापूर्वी द्यावी लागते की तुमच्या अशा पद्धतीचा महाभियोग मांडला जाणार आहे. तुम्हाला तुमची बाजू मांडायचा पूर्ण अधिकार दिला जातो. म्हणजे महाभियोग चालवण्याचं जे काय हे असेल म्हणजे नेमणूक करण्याचा सोबतच त्या पदावरून दूर करण्याचा अधिकार सुद्धा लोकसभेला असतो आणि म्हणून नेमणूक विषयक अधिकारामध्ये आपल्याला हे सांगावं असं वाटते की राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीची किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक हा राष्ट्रपती करत असतो. तरी सर्वोच्च राष्ट्रपतीची नेमणूक किंवा उपराष्ट्रपतीची नेमणूक करण्याचा अधिकार हा लोकसभेच्या सदस्यांना दिला गेलेला आहे. म्हणून नेमणूक विषयक अधिकारामध्ये सुद्धा म्हणजे देशाचं जे सर्वोच्च पद आहे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पद, या पदावर कोणत्या व्यक्तीची निवड करावी ती व्यक्तीची निवड करण्याचा अधिकार हा लोकसभेला दिला गेलेला आहे आणि म्हणून नेमणूक विषयक अधिकारामध्ये सुद्धा महत्वाची भूमिका हे लोकसभा पार पाडत असते. दुसरं आणि नंतरचं आहे इतर अधिकार.
इतर अधिकार म्हणजे जसं संसदेचे अन्य कार्यामध्ये उच्च पदाधिकारी असेल, या सर्वांच्या नेमणुका करणे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, वरिष्ठ न्यायाधीश व निवडणूक आयुक्त व यांना जसं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या नेमणुका आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश असेल, यांना पदावरून दूर करणे यासारखे अनेक बाबी या अधिकार हा लोकसभेला देण्यात आलेला आहे. तसेच राष्ट्रपतीने लोकसभेत सादर केलेल्या आणीबाणी विषयक प्रस्तावावर तो प्रस्ताव अथवा मंजूर करणे अथवा नामंजूर करण्याचा अधिकार सुद्धा लोकसभेला दिला आहे. समजा एखाद्या राज्यामध्ये आणीबाणी लावायची आहे, तसं आता जर तुम्ही पाहत असाल की आपल्या महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या होत्या. महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत भेटलं नाही. आपल्याला वाटायचं की बीजेपीचं सरकार बनणार आहे, बीजेपी आणि शिवसेना यांचं एकत्र सरकार महाराष्ट्रामध्ये बनणार आहे. तर त्यांचं सरकार बनणार आहे असं आपल्याला जेव्हा वाटायचं, तेव्हा अचानकपणे वेगळा हे झाला. राहू दे. तुमचे आवाज जे आहेत घरचे आवाज बंद करा. तुमचे घरचे आवाज बंद करा सगळ्यांनी. तर आपल्याला असं हे होते की आपलं इतर अधिकारामध्ये जे आपण पाहिलं आहे की लोकसभेमध्ये आणीबाणीचा प्रस्ताव मांडला असेल, जसं महाराष्ट्रामध्ये मग आता बीजेपीचं सरकार बनणार, जास्त सदस्य निवडून आले, परंतु सरकार बीजेपीचं बनलं नाही आणि दुसऱ्या पक्षाकडे कोणत्याच पक्षाकडे स्पष्ट बहुमत नव्हतं. तेव्हा राष्ट्रपतीने काय केलं, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावली होती. महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्यानंतर ही बाब तुम्हाला माहीत आहे. आताची घटना आहे. म्हणजे राष्ट्रपती हा त्या ठिकाणी लोकसभेच्या किंवा संसदेचा प्रमुख या नात्याने त्या ठिकाणी आणीबाणी लावतो आणि तसा प्रस्ताव मग लोकसभेमध्ये पारित करून घ्यावा लागतो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी इतर अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा महत्वाची भूमिका हे लोकसभा पाहत असते. संसदेच्या विश्रांती काळात राष्ट्रपतींनी काढलेल्या वटहुकुमांना मंजुरी देणं. वटहुकूम जसं आता एखाद्या वेळेस आता संसदेचं अधिवेशन नाही आहे चालू, संसदेचं अधिवेशन कालखंड नाही आहे, परंतु एखाद्या विषयावर कायदा करणं अत्यंत जरुरी आहे, अशी अवस्था जेव्हा निर्माण होते तेव्हा राष्ट्रपती काय करतो, त्या विशिष्ट कायदे बाबीच्या संदर्भामध्ये एक वटहुकूम काढतो. तो वटहुकूम काढतो आणि नंतर मग त्या वटहुकुमाला याची मंजुरी घेणं आवश्यक असते संसदेची. तर त्या बाबतीमध्ये सुद्धा लोकसभा हे अत्यंत महत्वाचं सभागृह आहे. ते इतर अधिकारामध्ये तो काम करत असते. त्याच्यानंतर घटक राज्याच्या विधानसभेच्या शिफारशीनुसार संबंधित असलेले विधान परिषद रद्द करणे किंवा ते विधान परिषद हे करणे हा अधिकार सुद्धा लोकसभेला दिला गेलेला आहे. लोकसभा हे जनतेचे सभागृह असल्याने जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी लोकसभा हे कटिबद्ध असते आणि म्हणून लोकहिताचे कार्य करणारी लोकसभा हे एकमेव सभागृह म्हटलं जातं. आणि म्हणून लोकसभेच्या संदर्भामध्ये बऱ्याच अंशी आपल्याला असं दिसून येते की लोकसभा हे अत्यंत महत्वाचं सभागृह. म्हणजे एकंदरीत विचार केला तर लोकसभेचे अधिकार आणि कार्य हे तुम्हाला या 5-6 पद्धतीचे कार्य आहेत लोकसभेचे. तुम्हाला लोकसभेची रचना स्पष्ट करून अधिकार व कार्य सांगा असा प्रश्न तुम्हाला 16 मार्कासाठी विचारला जातो. किंवा मग लोकसभेचे एक कायदेविषयक अधिकार सांगा, लोकसभेचे प्रशासन विषयक अधिकार स्पष्ट करा, लोकसभेचे अर्थविषयक अधिकार स्पष्ट करा, अशा पद्धतीने येतो. किंवा मग 8 मार्कासाठी लोकसभेचे अधिकार व कार्य सांगा असा अधिकार किंवा कार्य सांगा असा एक 8 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. तुम्हाला हे 4-5 कार्य तुम्हाला लिहिता आले पाहिजे. आणि म्हणून ह्या सगळ्या बाबी ज्या असतात त्या महत्वाच्या बाबी असतात. कायदेविषयक अधिकारामध्ये कायदे करण्याचा अधिकार असतो, प्रशासन विषयक अधिकारामध्ये देशाचं प्रशासन कशा पद्धतीने चालेल या संदर्भामध्ये नियोजनाचा असतं. अर्थविषयक अधिकारामध्ये अर्थ विधेयक फक्त आपल्याला लोकसभेतच मांडता येते, सर्वप्रथम राज्यसभेमध्ये मांडता येत नाही, ही गोष्ट आपल्या लक्षात असली पाहिजे. घटना दुरुस्ती विषयक म्हणजे आपल्याला जर भारतीय संविधानामध्ये घटनेमध्ये काही बदल करायचा असेल, काही कोणतं कलम एखादं आपल्याला असं वाटतं की या काळाच्या नुसार ते आता मागे पडलं आहे तर त्याच्यामध्ये बदल करणं आवश्यक असते. म्हणून घटना दुरुस्ती विषयक अधिकारामध्ये सुद्धा लोकसभा हे महत्वाचं आहे. नेमणूक विषयक मध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे की लोकसभेमध्ये जे सदस्य असतात जे आपण निवडून त्यांना देत असतो,
त्या सदस्यांना देशाचं सर्वोच्च स्थान असलेलं सर्वोच्च पद असलेलं राष्ट्रपती उपराष्ट्रपती या पदांना निवडण्याचा अधिकार आहे. म्हणजे नेमणूक विषयक मध्ये ते आहे. तशाच पद्धतीनं या राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला जर पदावरून दूर करायचं असेल तर त्या विरोधात महाभियोग चालवण्याचा अधिकार सुद्धा या सभागृहाला आहे. इतर अधिकारामध्ये आपण पाहिलेलं आहे एखाद्या राज्यामध्ये आणीबाणी लावायची असेल तर त्या ठिकाणी लोकसभेला अधिकार आहे. म्हणजे एकंदरीत जे काही लोकसभेचे अधिकार आणि कार्य आपण पाहिलं तर लोकसभा हे अत्यंत महत्वाचं आणि हे सभागृह असलेलं आपल्याला दिसते आणि म्हणून लोकसभेच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये आपल्याला त्या ठिकाणी हे झालेलं आहे. आता आजच्या तुमचा हा लोकसभा हा चॅप्टर जो आहे हा संपला. उद्याच्या आपण नंतरच्या क्लासला आपण राज्यसभा हा चॅप्टर पाहू. लोकसभा राज्यसभा हे संसदेचे दोन महत्वाचे सभागृह आहेत. त्याच्यामधलं एक सभागृहाची संपूर्ण इत्थंभूत माहिती आपण पाहिलेली आहे. प्रश्न विचारताना याच्यावर काय विचारला जाते की लोकसभेची रचना स्पष्ट करून अधिकार व कार्य सांगा. अशा पद्धतीचा प्रश्न याच्यावर येतो किंवा मग लहान 8 मार्कासाठी आला असेल तर लोकसभेची रचना स्पष्ट करा. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला लोकसभेमध्ये किती सदस्य असतात, किती काय म्हणते त्याला कार्यकाळ किती असतो, त्याच्यानंतर त्याच्या पात्रता काय, अपात्रता किती आहे, इथपासून तर तुम्हाला कालपर्यंत आपण लोकसभेच्या सभापतीपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी लिहावं लागेल रचनेत. मग नंतर मग छोटे छोटे प्रश्न किंवा मग पूर्ण मोठा प्रश्न तर येतो लोकसभेचा अधिकार कार्य सांगा. तर हे 5-6 अधिकार तिथे आले पाहिजे. लोकसभेच्या सभापतीची जर कार्य विचारली तर ते काल जे आपण पाहिली ते कार्य लिहिता आली पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि 2 मार्कासाठी याच्यामध्ये महत्वाचे प्रश्न कोणते निघतात. 2 मार्कासाठी आपल्याला इथे प्रश्न निघतात की या लोकसभेच्या लोकसभेच्या सभापतीची कोणतेही 2 काम कार्य सांगा. लोकसभेच्या किंवा लोकसभेची कोणती 2 कार्य सांगा. त्याच्यामधले याच्यातले तुम्हाला 2 नावं लिहिता आले पाहिजे. किंवा लोकसभेच्या सदस्यासाठी असलेल्या पात्रता सांगा. म्हणजे 99% पात्रता विचारल्या जातात कधी ना कधी तर त्या सगळ्या पात्रता तुमच्या पाठ असला पाहिजे. आणि म्हणून ह्या सगळं कॉमन आहेत त्या पात्रता. तो भारताचा नागरिक असला पाहिजे, कोणालाही आठवते त्याचे वय 25 वर्ष असलं पाहिजे, हे कोणाला हे होते. त्याचं एका राज्याच्या मतदार यादीमध्ये नाव असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी असतात. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ह्या तुमच्यासाठी आजही नाही, तुम्ही कधी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला, तुम्ही एखादे कोणत्या ऑफिसची परीक्षा द्यायला लागले तर ह्या सगळ्या गोष्टी आपला विषय एवढा महत्वाचा आहे की तुम्ही लक्ष देऊन असलं पाहिजे. तुम्ही नुसते हसत राहतात तिकडे हे करत दुसरीकडे लक्ष असेल नुसतं क्लासला फक्त जॉईन आहे म्हणून जॉईन जर होत असेल ना तर तुमचं नुकसान होईल. आणि म्हणून प्रत्येक बाबीकडे लक्ष द्या तुम्ही. हा विषय एवढा महत्वाचा आहे की तुम्हाला जर नॉलेज आलं तर आयुष्यामध्ये कधीच कमी पडणार नाही ते या विषयावर. जरी तुम्ही काहीच नाही केलं, नोकरी जरी नाही लागली तरी एखाद्या गावामध्ये जरी राहत असेल ना तर त्या गावचं प्रशासन व्यवस्था कशी चालते, ग्रामपंचायतीला काय अधिकार असतात, ग्रामपंचायत हे आपण पुढे पुढे शिकणारच आहोत. ह्या याच्यामधूनच तुमची ती ज्ञान वृद्धिंगत होती. मग ती महिला असो का पुरुष असो. आणि म्हणून हा विषय जो आहे हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. त्यासाठी तुम्ही लक्ष देऊ पूर्वक याचा अभ्यास करा, समजून घेत चला प्रत्येक गोष्ट. ठीक आहे. आपण याच्यानंतर आपण पुढच्या क्लासला आपण राज्यसभा ह्या सभागृह पाहू. आजचा क्लास आपण इथे समाप्त करू. तुमचे जे मित्र असेल त्या मित्रांना सांगा पुन्हा तुमची संख्या खूप कमी दिसत आहे ऑनलाईन क्लास जॉईन करायची. मी कोणाला मार्क देऊ शकणार नाही कारण जर अशाच पद्धतीने मागच्या वर्षी सारखे क्लास चालले तर 50 मार्क तुम्हाला मला द्यावं लागेल आणि जे जे पोरं क्लास जॉईन करतात मी त्याच पोरांना 50 पैकी मार्क देईल. अन्यथा मी दुसऱ्या पोरांना मार्क देऊ शकणार नाही. मग ते नापास झाले तर जबाबदार ते राहतील किंवा एवढं मोठं कोरोनाची काळ असताना आम्ही नापास कसं झालो. याला जबाबदार तेच राहणार. तुम्ही त्यांना पोरांना सांगा ऑनलाईन क्लास जॉईन करा म्हणा. कारण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये 100 पोरांपैकी तुमच्या 120 पोरांपैकी 80-90 पोरं दिसत आहेत आणि क्लासमध्ये तुम्ही 10-12 पोरं जॉईन करता. 10-15 पोरं 13 आज मला वाटतं काहीतरी 13-14 पोरं दिसले मला शेवटपर्यंत. आता तेही राहणार. तर जे पोरं मधातून सोडून जातात माझ्याकडे मी स्क्रीनशॉट करून ठेवत असतो शेवटच्या याचा. नाही का शेवटचा याचा तुम्हाला कदाचित दिसत पण नसेल मी फोटो काढून ठेवत आहो म्हणून. कधी कधी दिसते मोबाईल. मी जेव्हा नाही तर मी आता फोटो काढत आहो खाली आता एक फोटो मी वर करून केला दुसरा फोटो मी फक्त खाली खाली करून काढत आहो. तर याच्यामध्ये दिसत नाही तुम्हाला कधी मी मोबाईल हे करतो म्हणून.
पण प्रश्न असा येतो की मग माझ्याकडे ते रेकॉर्ड मला दिसलं नाही आणि मी जे पूर्ण राहतील त्यांनाच मी मार्क देणार चांगले 50 पैकी जे काय द्यायचे पहिले तसं तर 20 पैकी जर राहते पण मी आता या कोरोनामुळे जर समजा मागच्या वेळेस सारखी परिस्थिती तर 50 पैकी राहणार मागच्या वर्षीच्या पोरांना पहा किती 80 75 असे मार्क मिळाले का बरं तर मी इकडे 20 पैकी म्हणजे 50 पैकी कोणाला 50 दिले कोणाला 48 दिले म्हणून ते तसे मार्क मिळाले नाही तर असे मार्क कसे मिळणार आणि आता आम्हाला स्पष्ट निर्देश आहे की जो मुलगा ऑनलाईन क्लास जॉईन करेल त्यालाच मार्क देऊ शकतो आम्ही आता जॉईनच नाही केलं तर आम्ही कोणाला देऊ पण नाही शकणार त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पोरांना सांगा तुम्ही जॉईन करा म्हणा क्लास तुमच्या मित्रांना सांगा आणि पद्धतशीर राहा कारण तुमचं हे सगळं जे काय आहे ते रेकॉर्ड होत आहे कोणी आपल्या घरी आईसोबत बोलत आहे कोणी आपल्या टीव्ही बोलत आहे कोणी हसत आहे आजूबाजूसोबत हे तुमच्यासाठीच चुकीचं आहे तुमच्यासाठीच हे आहे एक तर तुमचा व्हिडिओ ऑफ करून ठेवला तरी चालते जर व्हिडिओ ऑन असेल तर हसलेलं याला त्याला दिसलं तर ते तुमचं तसंच रेकॉर्ड होणार आहे आणि शेवटी ते तुम्हालाच त्याचा परिणाम होणार आहे आम्हाला त्याचं काही होणार नाही ज्यावेळेस तुमचं व्हॅल्युएशन करायचं करणार आहोत आम्ही तेव्हा तुमचे हे सगळे व्हिडिओ एकदा चेक करूच आम्हाला व्हॅल्युएशन करायचं कारण हे व्हिडिओ तुमचे आम्हाला पाठवायचे आहेत त्याच्याशिवाय आम्ही तसे मार्क देऊ शकणार नाही ठीक आहे तर आता आपण हे करू नाही का आजचा आपण हा क्लास आता संपवू इथेच